इचलकरंजी बातमी सत्रात आपले स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्तांत। या खटल्याची पार्श्वभूमी अशी, शहरातील वॉर्ड नंबर 22 मधील विकासनगर येथे बाबू पवार आणि संजय पवार या दोघांनी त्यांच्या मालकीच्या जागेत घर नंबर 1596 मधील पहिला मजला गॅलरी सहित बेकायदेशीररित्या बांधल्या प्रकरणी नगर परिषदेने पवार बंधूंच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद दाखल केला होता। या प्रकरणी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर त्यांची सुनावणी झाली। न्यायालयाने या खटल्यातील दोन्ही संशयितांची निर्दोष मुक्तता केली। त्याचबरोबर नगर परिषद व तपासणी अधिकारी यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करत न्यायालयाने या सर्वांवर ताशिरे ओढले। नगर परिषदेच्या वतीने पवार यांना बांधकामाबाबत परवाना दिला होता, मात्र न्यायालयात याबाबत आवश्यक ती कागदपत्रे सादर केली नाहीत। संबंधित भागातील क्षेत्रीय अधिकारी यांना सदर बेकायदेशीर बांधकामाबाबतचे पुरावे, अनधिकृत बांधकाम होताना लक्ष न देणे, अनधिकृत बांधकामाबाबत कोणतीही नोटीस न देणे, नोटीस कारवाई याबाबतची कोणतीही माहिती न्यायालयासमोर सादर न करता जाणीवपूर्वक या बेकायदेशीर बांधकामाला पाठीशी घालण्याचा प्रकार केला आहे। या आणि अशा अनेक बेकायदेशीर बांधकामामुळे शहरातील फुटपाथवरील अतिक्रमणे, हातगाड्या, बेकायदेशीर बांधकामे वाढत चालली आहेत। याचा त्रास नागरिकांना होत आहे, असा उल्लेख करत न्यायालयाने या खटल्यात नगर परिषदेसह तपासणी अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यामुळे संशयितांना निर्दोष सोडले असून या खटल्यातील नगर परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी, असा आदेश नगर परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत। त्याचबरोबर संबंधित खटल्याचा तपास अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक SS चोरगे यांचीही खातेनिहाय चौकशी करण्यात येऊन या दोन्हीबाबतचा अहवाल 10 डिसेंबर 2020 पर्यंत न्यायालयात सादर करावा, असेही निकालपत्रात म्हटले आहे। शहरातील वाढती अतिक्रमणे व बेकायदेशीर बांधकामासंदर्भात नगर परिषदेकडून होत असलेल्या दुर्लक्षपणाबाबत न्यायालयाने ताशिरे ओढल्याने नगर परिषदेतील कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। अवघ्या 4 दिवसावर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या खरेदीसाठी इचलकरंजी शहरातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे, परंतु बहुतांशी नागरिकांकडून मास्कचा वापर केला जात नसल्याने शहरात पुन्हा कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे। नागरिक, व्यापारी कोरोनाच्या बाबतीत बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे। संपूर्ण देशभरात दिवाळी सणाची लगबग सुरू आहे। वस्त्रनगरी इचलकरंजीच्या बाजारपेठेत दिवाळीसाठी विविध प्रकारचे स्टॉल उभारले आहेत। त्यामध्ये तयार कपडे, विविध रंगांची रांगोळी, फराळाच्या साहित्यासाठी किराणा दुकाने आदी आवश्यक वस्तूंची दुकाने, स्टॉल्स दिवाळी निमित्ताने सजली आहेत। विविध वस्तूंसह कपडे खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी केली आहे। काही दुकानदार व नागरिकांकडून मास्कचा वापर केल्यामुळे शासन नियमांचे पालन केले जात आहे। 4 महिन्यांपासून कोरोना महामारी झपाट्याने वाढली होती। काही दिवसापूर्वी ती आटोक्यातही आली आहे। शासनाने नियम व अटी घालून उद्योगधंदे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे, पण काही जणांकडून हे सर्व नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे दिसून येत आहे। बहुतांशी दुकानदार मास्क अथवा सॅनिटायझर वापरत नसल्याचे दिसून येत आहे, तर अनेक नागरिक मास्क न वापरताच राजरोसपणे फिरत असल्याचे चित्र दिसत आहे। पुढील महिन्यात पुन्हा राज्यामध्ये कोरोना महामारीची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शासनाकडून त्या संदर्भात आवश्यक त्या गाईडलाईन्स देण्यात आल्या आहेत। महाराष्ट्रात तसेच राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत। त्यातील काही रुग्ण दगावलेही आहेत। एक काळ असा होता, कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नसल्याने जीव गमवावा लागला। या सर्व गोष्टींसह नियमांचे पालन करून सगळ्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी यानुसार दिवाळी साजरी करावी, असे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे। गेल्या 2 महिन्यांपासून पगार न दिल्याच्या कारणावरून शहरातून कचरा उठाव करून मैलखड्डा येथून नेऊन टाकणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली चालक, मालक व कामगारांनी बुधवारी अचानक काम बंद आंदोलन सुरू केले। या प्रश्नी उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांनी संबंधित मक्तेदाराशी चर्चा करून पगार देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। ट्रॅक्टर ट्रॉलीतून शहरातील दैनंदिन कचरा उठाव करून तो मैलखड्डा येथे नेऊन टाकला जातो। त्यासाठी आराध्या एंटरप्राइजेस या कंपनीने 24 ट्रॅक्टर ट्रॉली नेमल्या आहेत। मात्र ट्रॅक्टर ट्रॉलीवर काम करणाऱ्या चालक व कामगारांना मागील 2 महिन्यांपासून पगारच दिलेला नाही। ती रक्कम जवळपास 8 लाख रुपये इतकी होते। वारंवार मागणी करूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने संबंधित ट्रॅक्टर ट्रॉली चालक व कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले। सर्वजण वाहनांसह मैलखड्डा येथे जमले होते।
काम बंद आंदोलन केल्याने आज शहरातील कचरा उठाव झाला नाही। याची माहिती मिळाल्यानंतर उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांनी मैलखड्डा येथे जाऊन चर्चा केली। यावेळी मक्तेदारांशी चर्चा करून पवार यांनी पगार देण्याबाबत चर्चा करून पगार मिळवून देण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले।